पहलगामच्या हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएच्या हाती काही महत्त्वाचे असे पुरावे लागलेत, धागेदोरे लागतायत। दहशतवाद्यांनी त्यांची हत्यारं नेमकी कुठे लपवली होती, यासोबतच पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे नेमका कुणाचा हात आहे, हे सर्व एनआयएच्या तपासामधून समोर येत आहे। दरम्यान एनआयएचे प्रमुख सदानंद दाते हे काश्मीरमध्येच मुक्कामी आहेत। पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांनी सविस्तरपणे चर्चा केली आहे, बातचीत केली आहे। तर एनआयएच्या तपासामधून नेमक्या काय काय बाबी समोर आल्यात जाणून घेऊयात। एनआयएने आतापर्यंत केलेला तपास आपण बघतोय। बैसरन खोऱ्याचं 3D मॅपिंग करण्यात आलंय। मोबाईल डंप डेटा ताब्यात घेण्यात आलाय। 2800हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली। 150हून अधिक लोक सध्या कोठडीत आहेत। 400हून अधिक काडतुसं फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आली। फोटोग्राफर, हॉटेल मालक, दुकानदार, झिपलाईन ऑपरेटर, टुरिस्ट गाईड या सगळ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुद्धा एनआयएकडून सुरू आहे। रेकी केलेल्या ठिकाणांची ओळख पटवण्यात यश येत आहे। हुर्रियत जमात इस्लामी संघटनेच्या संबंधित ठिकाणांवरती छापेमारी होती आहे। तर या सगळ्या तपासाच्या अंती एनआयएच्या हाती आतापर्यंत काय काय लागले पाहूयात। दहशतवाद्यांनी हत्यारं बेताब खोऱ्यामध्ये लपवली होती अशी माहिती एनआयएला मिळाली आहे। पहलगामचा हल्ला हा लष्कर-ए-तय्यबा, आयएसआय आणि पाकिस्तानचाच कट होता। स्थानिक काश्मीरी नागरिकांचा तपासामध्ये उल्लेख आहे। दहशतवादी पीओके मधल्या म्होरक्याच्या संपर्कात होते। तल्लाभाई आणि हाशिम मुसा हे पाकिस्तानचे नागरिक आहेत। हल्ल्याच्या वेळेला पाकिस्तानामधून त्यांना सूचना मिळत होत्या। पाकिस्तान लष्कराच्या मुख्यालयामध्ये कट रचल्याची माहिती मिळते आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।